नेक्स्ट क्वेश्चन बघा. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वन. याच्यात त्यांनी दोन्ही पण विचारलेलं आहे. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग पण विचारलंय आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंग पण विचारलेलं आहे. ज्यावेळेला स्ट्रिक्टली हा शब्द असेल त्यावेळेला इक्वल टू झिरो हे घ्यायचं नाही. बघूया पहिल्यांदा याची डेरिव्हेटिव्ह तरी घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ डॅश एक्स इक्वल टू क्वोशंट रूल वापरावा लागेल. एक्स स्क्वेअर प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर डिनॉमिनेटरचा स्क्वेअर करून घेतला. हे एक्स स्क्वेअर प्लस वन इकडे वरती घ्या. एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार वन मायनस एक्सला तसंच ठेवा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन येणार टू एक्स. आता हे पुढं सोडवा अजून. एक्स स्क्वेअर प्लस वन मायनस इथे येणार टू एक्स स्क्वेअर. त्याचं सिम्प्लिफिकेशन. एफ डॅश एक्स इक्वल टू इथे येणार वन मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वन त्याचा स्क्वेअर. हे तुमचं फंक्शन या ठिकाणी तयार झालं. आता एक 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 कन्सिडर करूया. एफ ऑफ एक्स इज strictly increasing if f dash x is greater than 0. मग हे f dash x आहे. That is if ते f dash x मी इथं वापरतो. This is greater than 0. आता ही जी डिनॉमिनेटर मध्ये टर्म आहे ती तिकडे झिरोला मल्टिप्लाय करून घेतो. दॅट इज इफ वन मायनस एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. That is if 1 is greater than x square. हेच तुम्ही तुमच्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकताय त्याला या पद्धतीने. आणि हे असं लिहिलं की त्याच्यावरून डायरेक्ट कसं लिहायचं आहे हे सांगितलंय तुम्हाला. या पद्धतीने शेवटी त्याचं वाक्य therefore f of x is strictly increasing if minus 1 less than x less than 1. हे या पद्धतीने येईल. त्याच्यातला स्ट्रिक्टली डिक्रीजिंगचा पार्ट बघायचा आहे. f of x is strictly decreasing if f dash x is less than 0. That is if हे f dash x आहे. It is less than 0.
दॅट इज इफ यांना इकडं या छेदानं शून्याला मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे हे असेल दॅट इज इफ वनला इकडेच ठेवतोय, एक्स स्क्वेअरला पलीकडे पाठवतोय, हे असं होईल. दॅट इज इफ एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 1 होणार. दॅट इज इफ एक्स इज लेस दॅन 1 और सॉरी एक्स इज ग्रेटर दॅन 1 और एक्स इज लेस दॅन -1 हे असं येणार. हेच तुम्ही कशा पद्धतीने अजून लिहू शकता बघा. दॅट हे आहे असं एवढं लिहिलं तरी सुद्धा भास आहे, पण त्यांनी पुस्तकामध्ये दिलंय त्या पद्धतीनं. दॅट इज इफ एक्स बिलॉंग्स टू, आता हे ग्रेटर दॅन 1 सांगितलंय, म्हणजे तुम्ही 1 पासून इन्फिनिटी असं कन्सिडर करू शकता, और एक्स बिलॉंग्स टू याच्यासाठी कसं लिहू शकता बघा, -1 पेक्षा कमी म्हटलंय, म्हणजे ह्याला तुम्ही मायनस इन्फिनिटी पासून -1 असं घेऊ शकता. आता हे ऑर पण काढून टाकतो याच्यातून. हे असं पण तुम्ही लिहू शकता. त्यामुळे बघा वेगवेगळ्या पद्धती आहेत. शेवटी उत्तर लिहून टाका. हे लिहू शकता. ऑर साठी युनियन वापरायचं आहे या पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एफ ऑफ एक्स इक्वल टू 3x प्लस 1/3x. त्यांनी असं सांगितले की हे फंक्शन या इंटरवल मध्ये इन्क्रीजिंग आहे आणि या इंटरवल मध्ये डिक्रीजिंग आहे. हे सिद्ध करा असं त्यांनी सांगितलं. मग बघूया, पहिल्यांदा फंक्शन दिलेलं आहे ते लिहून घेऊया, त्याचे डेरिव्हेटिव्ह घेऊया, त्याच्यानंतर कंडिशन्स आपण चेक करू. एफ ऑफ एक्स इक्वल टू हे दिलेलं फंक्शन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, एफ डॅश एक्स इक्वल टू 3x ची डेरिव्हेटिव्ह होणार 3, 1/3x आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह होणार -1/3x चा स्क्वेअर म्हणजे 9x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x, म्हणजे हे असं येणार. म्हणजे 1/x चा फॉर्म्युला वापरलेला आहे. 1/x ची डेरिव्हेटिव्ह येते -1/x स्क्वेअर. तसं 1/f(x) ची डेरिव्हेटिव्ह -1/f(x) चा स्क्वेअर आणि f(x) ची पुढे डेरिव्हेटिव्ह. याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. एफ डॅश एक्स इक्वल टू हे किती होणार बघा, 3, आणि इथं 3 याला भाग घालवा, -1/3x स्क्वेअर हे असेल. ही त्याची डेरिव्हेटिव्ह. आता एक 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 कंडिशन कन्सिडर करूया. त्यांनी दिलेला इंटरवल पहिल्यांदा घेऊया, फर्स्ट नंबर टाकूया इथं आपण.
काय सांगितलंय त्यांनी इंटरवल त्याच्यामध्ये 1/3, 1 सांगितलंय. मग आता ह्या दोघांच्यातलं जे रिलेशन आहे ते पहिल्यांदा असं आहे, ते बघा. आता हळूहळू ही टर्म इथं जे आपण तयार केलंय f'(x) ते इथं मध्ये तयार करायचंय. मग त्याच्यासाठी काय काय करावं लागेल ते जरा बघा. मग सगळ्यात पहिल्यांदा मी याचा स्क्वेअर करून घेतो. स्क्वेअर केल्यानंतर इथं स्क्वेअर करावं लागेल. हे 1/9 येणार, हे असं येईल. आता मला इथं काय पाहिजे, 3x² पाहिजे. पूर्ण इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय करतोय. मग याला जर मी 3 न मल्टिप्लाय केलं तर इथे येणार 3, त्यानंतर इथे येणार 3x², इथे येणार 3. त्यानंतर हे मला 1/3x² पाहिजे, म्हणजे रेसिप्रोकल करून घेतो. रेसिप्रोकल केला की चिन्ह बदलणार, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे हे असेल 3 ग्रेटर दॅन 1/3x² ग्रेटर दॅन 1/3, हे असं येणार. आता यांना मायनस साईन देतोय कारण इथं पुढे मायनस आहे. मायनस साईन दिलं की चिन्ह बदलणार. therefore -3 लेस दॅन -1/3x² लेस दॅन -1/3, हे असं येणार. आता याच्यामध्ये 3 ऍड करायचं आहे कारण हे बघा इथे f'(x) असं पुढं 3 लागणार आहे अजून. त्यामुळे त्याच्यामध्ये f(x) मध्ये 3 ऍड करूया. याच्यामध्ये तुम्ही 3 ऍड केलं की हे असेल ना. बघा लक्ष देते का. therefore इथे येणार 3 - 3 0 लेस दॅन, हे काय तयार झालं तुमचं, हे तयार झालं f'(x) लेस दॅन 3 त्रिक 9 - 1, हे येणार 8/3. म्हणजेच f'(x) ची व्हॅल्यू बघा 0 आणि 8/3 याच्यामध्ये आहे, म्हणजेच ती पॉझिटिव्ह येणार. therefore f'(x) is greater than 0 for all x which belongs to, आपण सुरुवात कुठनं केली होती त्याची बघा, 1/3, 1. therefore f(x) is increasing in 1/3, 1. हे असेल. बघा लक्ष देते का. इथं तर त्यांनी प्रश्न इन्क्रीजिंग असंच विचारलंय. ठीक आहे, त्या पद्धतीने लिहून टाका. हे त्याचं पहिल्या सेक्शनचं हे फायनल आन्सर आहे. त्याच्यातला सेकंड पार्ट बघूया. तिथं त्यांनी रेंज दिलेली आहे 1/9, 1/3 अशी रेंज दिलेली आहे. आणि याच्यामध्ये ते डिक्रीजिंग आहे हे सिद्ध करायचं आहे. मग ह्याला आपण असं लिहून घेऊ शकतो 1/9 लेस दॅन x लेस दॅन 1/3. f'(x) मी इथं आणून ठेवलेलं आहे. त्या पद्धतीनं मला आता टर्म्स तयार करावे लागतील. सगळ्यात पहिल्यांदा स्क्वेअर करून घेऊया. त्याचा स्क्वेअर केला, हे सगळ्यांचे स्क्वेअर करायला लागतील इथं, हे असेल. आता याला 3 न मल्टिप्लाय करा. मग याला 3 न मल्टिप्लाय केलं की इथं 27 आहे. 27 त्रिक 81 येते, म्हणजे 1/27. इथं 3 न मल्टिप्लाय केलं
की हे असं येणार. आता 1/3x² पाहिजे, म्हणजे रेसिप्रोकल करून घ्या. रेसिप्रोकल केला की चिन्ह बदलतील. लेस दॅन आहे त्याचं ग्रेटर दॅन होणार. आणि लक्ष पण ठेवायचं तिथं 27 खरोखर मोठा आहे, 3 कमी आहे का नाही हे व्यवस्थित बघत जायचं, कारण ह्या गोष्टी जरा काळजीपूर्वक केल्या पाहिजे. आता परत मला इथं मायनस पाहिजे, मायनस केले की परत चिन्ह बदल. हे असेल. आता याच्यामध्ये मला 3 ऍड करायचं आहे. इथं आहे बघा, f(x) तुम्हाला सगळं सांगेल काय करायला लागते पुढे ते. याच्यामध्ये मी 3 ऍड करणार आहे आता. हे असेल. मग 3 - 27 म्हणजे -24 लेस दॅन f'(x) लेस दॅन 0 हे असेल. म्हणजेच ह्या f'(x) ची व्हॅल्यू शून्यापेक्षा कमी आहे आणि ती -24 पर्यंत जाऊ शकते. दॅट इज f'(x) is less than 0 for all x which belongs to 1/9, 1/3. Therefore, f of x is decreasing for all x that belongs to 1/9, 1/3 या पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन बघा. f of x equal to x minus cos x. काय सांगितलंय पुढे? इट इज इन्क्रीजिंग फॉर ऑल एक्स असं सांगितलेलं. याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. f'(x) इक्वल टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 मायनस कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. म्हणजे ते काय येणार? f'(x) इक्वल टू 1 प्लस साइन एक्स येणार. आता साइन एक्स साठी आपल्याला काय व्हॅल्यू माहिती आहेत, मिनिमम मॅक्सिमम ते लिहूया. -1 is less than or equal to sin x is less than or equal to 1 for all x which belongs to R. हे sin x ची ही कंडिशन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आता इथं जे f'(x) आलंय ते इथं मला सेंटरला तयार करायचं आहे. काय करूया, तिथं +1 पाहिजे. +1 सगळीकडे ऍडजस्ट करून घ्या. इथं मी 1 ऍड करतोय, इथं पण 1 ऍड करतोय आणि इथं शेवटी पण 1 ऍड करा. म्हणजे ते किती होईल बघा बरं? 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 1 प्लस साइन एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 2. इथं f'(x) लिहितो या पद्धतीने येणार. म्हणजेच हे f'(x) ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 येते. Therefore, f'(x) is greater than or equal to 0 for all x which belongs to capital R. मग ही कंडिशन कोणाची आहे तेवढं फक्त बघा. इन्क्रीजिंग ची कंडिशन आहे. Therefore, f of x is
increasing for all x which belongs to capital R. या पद्धतीने हे कम्प्लीट होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द मॅक्सिमम अँड मिनिमम ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स. आता प्रॉब्लेमचा टाईप बदललेला आहे. मॅक्सिमम, मिनिमम किंवा त्यालाच मॅक्सिमा मिनिमा असं पण त्या ठिकाणी म्हणू शकतात. मग थोडी प्रोसिजर थोडीशी चेंज आहे. बघूया आपण काय काय करायचं आहे त्याच्यामध्ये. पहिलं एक्झाम्पल घेऊया त्याच्यातलं. y इक्वल टू 5x³ प्लस 2x² मायनस 3x. आता प्रोसिजर तेवढं प्रॉपरली समजून घ्या. एक्झाम्पल्स तर अशी बदलतच राहणार, त्यात काही चेंज फार म्हणजे हेच एक्झाम्पल येईल तेच एक्झाम्पल येईल असं तुम्ही नक्की नाही सांगू शकत. त्यामुळे प्रोसिजर प्रॉपरली समजून घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy अपॉन dx इक्वल टू फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्याची ती किती होणार बघा बरं. इथे येणार 15x² प्लस 4x मायनस 3 या पद्धतीने. अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायची इथंच त्याची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता याची सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळेल d² y अपॉन dx² इक्वल टू इथे येणार 30x प्लस 4. या सगळ्यांना नंबरिंग करून ठेवा. 1, 2 आणि 3. मग आता ज्या वेळेला इथं मॅक्सिमा मिनिमा ज्या वेळेला तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे त्यावेळेला पहिलं काम करायचं, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 करून घ्यायचं. ही फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे, ती टर्म 0 करून घ्यायची. हे असेल. याचे फॅक्टर्स वगैरे पडतात ते आता आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागेल. मग हे किती होणार बघा बरं. 15 त्रिक म्हणजे -45 होणार, 45. मग 9 आणि 5 घ्यावं लागेल इथं मला. मध्ये काय प्लस आहे त्यामुळे +9 आणि -5 असं घ्यावं लागेल. सोडवायचं त्या पद्धतीनं. हे असेल. सिम्प्लिफिकेशन, त्याच्यातून 5x कॉमन घेतोय म्हणजे असेल. याच्यातून 3 कॉमन घ्या. आता याच्यातून परत 3x मायनस 1 हे कॉमन घेतोय. असेल. हे सोडवायचं. याच्यावरून तुम्हाला एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळतील. x इक्वल टू 1/3 और x इक्वल टू -3/5 अशा तुम्हाला. मग या 2 व्हॅल्यूज तुम्हाला या ठिकाणी मिळतील. अशा 2 व्हॅल्यूज मिळाल्या की त्याच्या पुढे काय करायचं, आता सेकंड डेरिव्हेटिव्हचा वापर करायचा. या एक एक व्हॅल्यूज घ्यायच्या. x इक्वल टू 1/3 सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये यूज करा आणि x इक्वल टू -3/5 हे पण सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये यूज करा. आणि मग त्याच्यानुसार आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम हे ठरवावं लागेल. एक 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 व्हॅल्यूज वापरून बघूया आपण त्याच्यात काय होते ते. when x इक्वल टू 1/3 ही व्हॅल्यू सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये वापरायची. d² y अपॉन dx². पहिल्यांदा मी ते लिहून घेतोय आणि मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू वापरतोय.
डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर दिस इज इक्वल टू, इथं किरकोळ सिम्प्लिफिकेशन, हे 10 येणार, 10 + 4 ते होणार 14, दॅट इज ग्रेटर दॅन 0. देअरफॉर ते जे फंक्शन त्यांनी सांगितलेलं आहे वाय, ते मग कसं येणार याच्यामध्ये, कंडिशन बघून घ्या. आता इथं वाय इक्वल टू दिले बरं का, इथनं पुढच्या उदाहरणामध्ये एफ ऑफ एक्स दिलेलं असेल, त्यामुळे ते जरा म्हणायला जरा बरं वाटते. आता एक ग्रेटर दॅन 0 आहे, जर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, बघा मी काय सांगतो ते, एफ डबल डॅश एक्स ग्रेटर दॅन 0 असेल तर ते फंक्शन त्या ठिकाणी मिनिमम असतं, आणि एफ डबल डॅश एक्स म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर लेस दॅन 0 असेल तर ते फंक्शन त्या ठिकाणी मॅक्सिमम असतं. त्यामुळे हे चेक करून बघा, हे आपण आधी घेतलेलं आहे, फक्त पहिल्यांदाच आपण त्याचा आता इथं वापर करतो, इथनं पुढे हेच करायचं आहे काम सगळं. मग आता इथं काय आलेलं आहे, ग्रेटर दॅन 0 आले, देअरफॉर वाय इज मिनिमम ऍट एक्स इक्वल टू 1/3, आणि लगेच त्याची मिनिमम व्हॅल्यू काढून पण घेऊया. इट्स मिनिमम व्हॅल्यू इक्वल टू, मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा ते वाय फंक्शन जे आहे ते लिहून घ्यावं लागेल. काय बघा बरं ते फंक्शन, बघा इथं आहे, 5x³ + 2x² - 3x, हे ते फंक्शन आहे पहिलं. आता याच्यामध्ये ते आता आपण जी व्हॅल्यू काढलेली आहे ती वापरायची आहे. 5x³ + 2x² - 3x, मग याच्यामध्ये x इक्वल टू 3 वापरून घ्या, सॉरी 1/3. त्यामुळे कोणती व्हॅल्यू कुठं कधी वापरायची आहे ते जरा काळजीपूर्वक लक्ष देऊन करा म्हणजे झालं. तर इथे येणार 1/27, म्हणजे हे होणार 5/27, प्लस इथे येणार 2/9 मायनस हे येणार 1. आता याचं सिम्प्लिफिकेशन करून घ्या, याचा लसावी येणार 27, इथं मल्टिप्लाय करायची काही गरज नाही, तर 3 न मल्टिप्लाय करा, 3 दुने 6, आणि इथं 27 न मल्टिप्लाय करा, हे असेल. म्हणजेच याचं सिम्प्लिफिकेशन येणार -16/27, ही त्याची मिनिमम व्हॅल्यू होईल. मग असं सेम हे आता आपण पहिल्या एक्सच्या पहिल्या व्हॅल्यूसाठी हे काम केलं. अजून एक एक्सची व्हॅल्यू आहे, एक्स इक्वल टू -3/5, त्याच्यासाठी सेम काम करायचं. बघूया आपण काय काय करावं लागतं इथे. यातलं मला काय लागणार आहे, एक्स इक्वल टू -3/5 एक वापरायचं आहे. पहिल्यांदा मला लागेल सेकंड डेरिव्हेटिव्ह d²y/dx², हे मला लागणार आहे. त्याची व्हॅल्यू आहे 30x + 4. आता याचा सेकंड पार्ट, याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या व्हॅल्यूज मी इथं कलेक्ट केलेल्या आहेत. आता ही व्हॅल्यू सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये वापरायची आहे. व्हेन x इक्वल टू -3/5 d²y/dx², इथं बाजूला इथं लिहून घेतलेलंच आहे, त्याच्यात व्हॅल्यू वापरतोय डायरेक्ट. आता 30 × -3/5 + 4 हे सोडवून घ्या.
5 सख्ख 30 येणार, म्हणजे -18 + 4 दॅट इज इक्वल टू येणार आहे -14 येणार. -14 इट इज लेस दॅन 0. Therefore, y is maximum at x equal to -3/5. हे तुम्ही जे कन्क्लुजन काढलेलं आहे हे आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टचाच आपण जास्तीत जास्त यूज करणार आहे. आता ही मॅक्सिमम आहे या ठिकाणी हे सांगितलं. आता त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असेल हे मला फाइंड आउट करायचं आहे. ऍट x इक्वल टू -3/5, y इक्वल टू हे फंक्शन 5x³ + 2x² -3x हे दिलेलं फंक्शन. आता याच्यामध्ये मी ती जी त्यांनी x ची व्हॅल्यू आता इथं आपण फाइंड आउट केलेली आहे ती वापरतोय. -3/5 त्याचा क्यूब होणार, +2 इंटू -3/5 त्याचा स्क्वेअर, -3 इंटू -3/5. याला सिम्प्लिफाय करूयात. बघा काय काय होणार. 5 इंटू -27/125 +2 इंटू याचा स्क्वेअर 9/25 मायनस मायनस प्लस इथे येणार 9/5. इथं किरकोळ सिम्प्लिफिकेशन होईल. 25 5 सव्वाशे येते त्यामुळे इथं 25 येणार. -27/25 प्लस हे होणार 18/25. इथं आहे 9/5. मग या दोघांची जर बेरीज केली तर किती होते? -9/25, कारण या दोघांचा छेद समान आहे. यांची डायरेक्ट तुम्ही बेरीज वजाबाकी करू शकताय. हे असेल. आता या दोघांचा छेद समान करून घ्या. 25 इथं काही मल्टिप्लाय करायची गरज नाही, पण इथं 5 न मल्टिप्लाय करावं लागेल. हे असेल 45 - 9 म्हणजे येणार 36 डिवायडेड बाय 25. ही येणार तिथली मॅक्सिमम व्हॅल्यू तुम्हाला अशी मिळेल. त्यामुळं हे व्यवस्थित जरा बघून घ्या काय काय करावं लागतंय ते. मॅक्सिमम व्हॅल्यू काढलेली आहे, मिनिमम व्हॅल्यू पण आपण मगाशी फाइंड आउट केलेली आहे. आणि याच्यामध्ये नक्की लक्षात ठेवा सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट ही तुम्हाला वापरावी लागेल. हे महत्वाचं. नेक्स्ट एक्झाम्पल. काम तेच करायचंय, फक्त आता इथं नोटेशन बदलले बघा. इथं त्यांनी f(x) दिलं 2x³ -21x² +36x -20. मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यूज हेच फाइंड आउट करायचं ह्याच्यात पण. मग हे तुमचं इक्वेशन नंबर 1 असेल. याची डेरिव्हेटिव्ह घेतोय डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. f(x) च होणार f'(x). इथं काय काय येणार बघा, ते 3 पुढे येईल म्हणजे 6x² होणार, -42x होणार, +36 इक्वेशन नंबर 2. आणखी एकदा याची डेरिव्हेटिव्ह घेतोय डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. f'(x) इक्वल टू, आता याची डेरिव्हेटिव्ह येणार 12x
-42 याला लिहितोय इक्वेशन नंबर 3. आता याच्यामधलं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 करून घ्यायचं. तिथं तुम्हाला व्हॅल्यूज मिळतील, त्या व्हॅल्यूज घेऊन सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये जायचं. वेन एफ डॅश एक्स इक्वल टू 0 म्हणजे इथं काय येणार, 6x² -42x प्लस 36 दिस इज इक्वल टू 0. याला 6 ने डिवाइड करून घ्या. x² -7x प्लस 6 हे असेल. याचे फॅक्टर्स पाहिजेत मला. मग 6चे फॅक्टर्स 6 आणि 1 हे असेच घ्यावे लागतील. फक्त -6 -1 असं घ्यावं लागेल. म्हणजे हे येणार x-6 इंटू x-1 दिस इज इक्वल टू 0. मग याच्यावरून तुम्हाला दोन व्हॅल्यूज मिळतील, x इक्वल टू 6 और x इक्वल टू 1. अशा दोन व्हॅल्यूज मला त्या ठिकाणी मिळतील. आता या व्हॅल्यूज घेऊन सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये जाईल. सो व्हेन x इक्वल टू 6 f डबल डॅश x इक्वल टू काय आहे ते लिहितोय पहिल्यांदा मी इथं. हे असं आहे. मग त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू वापरायची आता आपण. मग ह्याच्यामध्ये व्हॅल्यू एक्सच्या ठिकाणी वापरायची आहे, त्यामुळे ते पूर्ण एफ डबल डॅश 6 इक्वल टू 12 इंटू 6 -42. मग हे किती होणार बघा, 12×72 वजा 42 म्हणजेच येणार 30. हे ग्रेटर दॅन 0 आहे. देअरफॉर एफ डबल डॅश 6 इज ग्रेटर दॅन 0. जर ते ग्रेटर दॅन 0 असेल बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, लगेच पुढचा आवरून घ्या. देअरफॉर बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट f of x is minimum at x equal to 6. Now its minimum value equal to मग पहिल्यांदा एफ ऑफ एक्स जे काय आहे ते लिहून घेऊया. त्याच्यामध्ये एफ ऑफ एक्स आहे 2x³ -21x² प्लस 36x -20. मग याच्यामध्ये हे x इक्वल टू 6 ते याच्यामध्ये वापरा. एफ ऑफ 6 इक्वल टू, इथं तुम्हाला 6चा क्यूब करावा लागेल. बघा काय काय करावं लागणार आहे ते. हे असेल. आता हे 216 येतोय का बघा बरं. 6चा क्यूब 36, 6चा वर्ग गुणिले 6 करायचा. सोडवून बघा, उगीच विनाकारण गडबड नको. 216 येते, इथं पण येणार, इथं पण 216च येणार. 216 गुणिले 2 केलं किती येणार, 432 मायनस इथं 6चा वर्ग 36 येणार. 36 गुणिले 21 करावं लागेल. बघा आता हे किती होणार, मग 21 सख्ख 126 होणार. ते 6 40 12 63 आणि 2 65 आणि 10 75 756 येणार. इथं एवढं मात्र करावं लागेल कॅल्क्युलेशन, त्याला काही पर्याय नाहीये दुसरा. प्लस इथं 216 आणि -20. आता हे सोडवावं लागेल अजून आपल्याला. मग पहिल्यांदा या दोघांची बेरीज करतोय मी.
हे किती होते बघा, 6 आणि 2 8, 3 आणि 1 4, आणि 4 आणि 2 6, मायनस या दोघांची बेरीज किती होणार, 7 7 6, निगेटिव्ह आहेत त्यांची. आणि आता याच्यातून 776 मधून 648 वजा करायचे. -128 येते बघा, ही त्याची व्हॅल्यू येते. तर शेवटी लिहून टाका, देअरफॉर इट्स मिनिमम व्हॅल्यू इक्वल टू -128. आता याचा सेकंड पार्ट बघूया. आता दुसरी व्हॅल्यू घ्यायची, प्रोसिजर सेम राहील. सो व्हेन x इक्वल टू 1, f डबल डॅश x इक्वल टू, ते पहिल्यांदा लिहून घेतो इथं, सगळं कलेक्ट केले मी या ठिकाणी. त्याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी 1 वापरा, मग 12 मायनस 42, 1 वापरले की तरी 12च राहणार आहे तिथं. आता हे किती येईल मग, हे येणार -30, विच इज लेस दॅन 0. Therefore, by second derivative test, f of x is maximum at x equal to 1. आता त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू काढली पाहिजे. इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू इज f of x, पूर्ण लिहून घेतोय, हे तुम्ही लिहून घेतलेलं आहे आधीच, तेच वापरलं इथं. आता x ची व्हॅल्यू याच्यामध्ये 1 वापरायची. मग हे किती होणार बघा, 1 चा क्यूब येणार 1, इथे येणार 2 मायनस 21 प्लस 36 आणि -20. मग हे सोडवून बघा बरं किती होते, हे 2 आणि 36, हे होणार 38, आणि -21 आणि -20 ते होणार -41, म्हणजेच हे येणार -3. f ऑफ 1 इक्वल टू, त्यामुळे याची मॅक्सिमम व्हॅल्यू इक्वल टू -3, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, f of x इक्वल टू x क्यूब -9x² प्लस 24x. डेरिवेटिव differentiating with respect to x, f dash x equal to 3x square minus 18x plus 24. अजून एक डेरिवेटिव्ह घेऊया, differentiating with respect to x, f double dash x equal to 6x
-18, इक्वेशन नंबर 1, 2 आणि 3. आता याच्यामधलं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 घ्यायचं आहे. सो व्हेन एफ डॅश एक्स इक्वल टू 0, इथे एफ डॅश एक्स आहे 3x² -18x +24 इक्वल टू 0. याला 3 न डिवाइड करून घेतोय. x² -6x +8 इक्वल टू 0. मग 8 चे फॅक्टर्स पाहिजेत. 4 आणि 2 मध्ये मायनस साइन आहे, त्यामुळे हे असेल. त्यामुळे x-4 into x-2 equal to 0. Therefore, x equal to 4 or x equal to 2. अशा दोन व्हॅल्यूज मला त्या ठिकाणी मिळतील. आता एक एक व्हॅल्यू ह्या सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये यूज करूया. काय ते बघू त्या ठिकाणी. सो व्हेन x इक्वल टू 4, एफ डबल डॅश एक्स इक्वल टू काय आहे ते 6x -18. याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी 4 वापरायचं आहे. हे किती होते बघा सोडवून. 24 -18 येणार, म्हणजेच येणार 6 दॅट इज ग्रेटर दॅन 0. याचा अर्थ या ठिकाणी फंक्शन मिनिमम असणार आहे. तर फक्त उल्लेख करा सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टचा. देअरफॉर बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट f of x is minimum at x equal to 4. आता मला त्याची मिनिमम व्हॅल्यू पण काढायची आहे. त्यासाठी परत एकदा मला एफ ऑफ एक्स मध्ये ही व्हॅल्यू वापरावी लागेल. नाउ मिनिमम व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स इज, पहिल्यांदा एफ ऑफ एक्स लिहून घेतो. एफ ऑफ एक्स आहे x³ -9x². ते एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे बघा, तेच लिहून घेतोय. +24x. आता याच्यामध्ये x इक्वल टू 4 फक्त वापरायचं. हे असेल. मग त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून आता फक्त हे सोडवा. हे येणार 64 येणार. इथं 4चा वर्ग येणार 16. 16 9 144 येणार. त्यानंतर 24 गुणिले 4 ते येणार 96. 96 आणि 4 हे झाले 100. 100 अधिक 60 म्हणजे येणार 160 वजा 144 ही व्हॅल्यू. तर बघा किती, 44 आणि 6 ते होणार 50 आणि 10 60 म्हणजे हे येणार 16. शेवटी त्याची मिनिमम व्हॅल्यू तेवढी लिहून टाकूया. देअरफॉर मिनिमम व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 16. ही त्याची एक व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. असं सेम त्याच्यात दुसरी जी टर्म आहे एक्सची व्हॅल्यू, एक्स इक्वल टू 2. या एक्स इक्वल टू 2 साठी ही सेम प्रोसेस करून घ्यायची. तर ही जी दुसरी व्हॅल्यू आहे एक्स इक्वल टू 2, त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या टर्म मी इथे एकत्र केलेल्या आहेत. एक एक वापरूया. आता हे एक्स इक्वल टू 2 या सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये वापरायचं आहे.
वेन एक्स इक्वल टू 2, पहिल्यांदा फंक्शन लिहून घेतो इथं आणि याच्यामध्ये एक्स इक्वल टू 2 यूज करायचं. हे किती होणार? 12 मायनस 18 होणार, म्हणजेच हे येणार -6 which is less than 0. Therefore, by second derivative test, f of x has maximum value at x equal to 2. Its maximum value is, पहिल्यांदा f of x लिहून घेतोय. असेल. आता याच्यामध्ये x इक्वल टू 2 वापरा. इथं 2 चा क्यूब येणार 8, 2 चा स्क्वेअर आहे 4, 4 इंटू 9 ते येणार 36, इथं होणार 48, मग 48 आणि 8 ते झाले 56 वजा 36, म्हणजे ही व्हॅल्यू येते 20. शेवटी तेवढं लिहून टाकूया. Therefore, maximum value of f of x is equal to 20. हे त्याचं फायनल आन्सर.